रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने तुका झाले गोसागणे तुका झाले गोसागणे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडे जोडे सुकृताची जोडे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
समाधी हरीची समसो केविना समाधी हरीची समसो केविना साधिल जान द्वैत समाधि हरिते समसो केविना समाधि हरिते समसो केविना न साधिल जान द्वैत बुद्धि बुद्धि भव अयनाय तुझे बुद्धीचे वैभव अन्यनाय तुझे एकाके शिराज सकळचे रिद्धी सिद्धी अवधि गोपाते रिद्धी सिद्धी अवधि गोपाते भवत्या प्रमाणंद मननाय ज्ञान देवी रम्य रमले समाधान ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरित चिंतन सर्वकाल ज्ञान देवी रम्य रमले समाधान ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरित चिंतन सर्वकाल हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोणा कुटुंबार कुमाये
समाधी हरीची समसुके वीन समाधी हरीची समसुके वीन न साधेल जान द्वैत बुद्धी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम 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 ऐसे सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मेषमानंद वल्लभं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः योऽन्त प्रविश्य ममोचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल विठ्ठल कुण्डली कवरदे हरिन्द्र श्री ज्ञानदेव
समसुखे वीन न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. अधिक मासाचं औचित्य साधून पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने सरवडे गावातील सर्व ग्रामस्थ भाविक भक्त आणि वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व वारकरी, सर्व साधक आपल्या सर्वांच्या आत्यंतिक श्रद्धेने, आत्यंतिक उत्साहाने आणि पवित्र अंतःकरणाने भगवान परब्रह्म परमात्म्याच्या या भव्य मंडपामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने अखंड पूर्ण एक मास म्हणजे एक महिना चालू असणारा नामोत्सव आणि त्या नामोत्सवातील आजचा 14वा दिवस आणि या 14व्या दिवसाच्या हरिकीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे भगवत चिंतनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे सखल साधकांचे हृदयस्थान असणारे आणि शब्दसृष्टीचे राजे असणारे भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठ या प्रासादिक ग्रंथावर हे चिंतन चालू आहे आणि ही सेवा आरंभी झालेली आहे. आणि या अधिक मासाच्या संपूर्ण महिन्यामध्ये ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या अभंगावरील चिंतन आपणाला सर्वांना श्रवणासाठी प्राप्त होणार आहे. आणि ही एक ज्ञानोबारायांच्या वाङ्मयातील प्रासादिक ग्रंथाचं चिंतन आम्हा तुम्हाला या अधिक मासाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने, भाविकांच्या वतीने, वारकऱ्यांच्या वतीने, वारकरी संप्रदायाच्या वतीने, समस्त सरवडेकरांच्या वतीने ही एक पुण्यदायी सेवा करण्याचं किंबहुना प्राप्त करण्याचं भाग्य प्राप्त झालं. याबद्दल प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. 14व्या दिवसाची सेवा आहे. अभंगाचा क्रमांक 13वा आहे. एक अखंड महिन्याचा हा उत्सव आहे. सामान्य गोष्ट नाही बरं का. 7 दिवस सप्ताह करायचा म्हणजे काय अवस्था असते हा तुम्हाला आम्हाला सर्वांना अनुभव आहे. पण सरवडेकरांचं मात्र एक वैशिष्ट्य आहे की परमार्थासाठी मात्र समोर उपस्थित तुम्ही आहे म्हणून बोलत नाही बरं का. किंबहुना मला सेवेला तुम्ही आमंत्रित केलं म्हणून तुमचं काहीतरी वर्णन करावं या संबंधानं बोलत नाही. अखंड एक महिना सप्ताह करणे ही सामान्य गोष्ट नाही बरं का. आणि ते तुम्ही केलंय. मागच्या वर्षीही सेवेला येण्याचं भाग्य प्राप्त झालं होतं. त्यावेळेला अभंग होता, एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरलं चिंतन होतं. आणि माझ्यासाठी अभंग काय वैशिष्ट्य आहे कोणाला माहिती. मला जे येतात ते चिंतनासाठी अभंग बहुधा अवघडच येतात. त्यावेळेला अभंग आला होता, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आणि आनंदपदी माया आनंदपदी जया म्हणती हरी. चित्पदती माया हिथं मात्र आपण अडकलो होतो मागच्या वेळेला. आता तो मागच्या सप्ताहाचा विषय मी घेत नाही, माझ्याकडे वेळेची खूप मर्यादा आहे. प्राप्त असणाऱ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीच्या माध्यमातून, मर्यादित अभ्यासाच्या माध्यमातून अभंगाचं काहीसं चिंतन करता येतं का याचा विचार मी करणार आहे. ज्यांच्या कृपाशीर्वादाने या व्यासपीठावर उभा राहून तुमच्यासमोर भगवान श्री ज्ञानोबारायांच्या विषयाचं चिंतन करावं एवढा अधिकार माझा नाही. पण गुरुकृपा कुठंतरी असते. श्रीगुरु वक्तेबाबांची, श्रीगुरु तुंतुने शास्त्रींची कुठंतरी एक कृपा प्राप्त झाली आणि काहीतरी एक 4 शब्द श्री ज्ञानोबारायांच्या वाङ्मयावर बोलण्याचं भाग्य हे कुणामुळं प्राप्त झालं. त्या श्रीगुरूंच्यामुळं प्राप्त झालं.
आणि तुमच्या प्रेमाच्या संबंधानं बरं का. आणि म्हणून यथामती प्राप्त असणाऱ्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पाहिजे. सध्या चालू असणारा महिना हा अधिक महिना म्हणतात. त्याला दुसरा एक शब्द आहे मलमास म्हणतात. त्याला अजून एक शब्द आहे धोंडा महिना म्हणतात. त्याला अजून एक शब्द आहे पुरुषोत्तम मास म्हणतात. 3 वर्षातून येणारा अधिक असणारा महिना तो म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास, धोंडा महिना, अधिक महिना. आणि या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यावहारिक शुभकार्य करायचं नसतं, किंबहुना त्यासाठी मुहूर्त असत नाही, असं वैदिक परंपरेचा नियम आहे. वैदिक परंपरेचा नियम आहे. म्हणून वैदिक पंचांगशास्त्रानुसार अधिक महिन्यामध्ये बारशाचा मुहूर्त नाही, अधिक महिन्यामध्ये जावळाचा मुहूर्त नाही, अधिक महिन्यामध्ये वास्तुशांतीचा, गृहप्रवेशाचा, पायाभरणीचा, पाया खुदाईचा मुहूर्त नाही, अधिक मासामध्ये विवाहाचा मुहूर्त नाही. एकंदरीत व्यावहारिक जीवनात असणारी जी काही शुभकार्य आहेत त्या शुभकार्याच्या संबंधानं एकही मुहूर्त अधिक महिन्यात असत नाही बरं का. इतर महिन्यामध्ये असतो पण ह्या महिन्यात असत नाही. असा ज्या महिन्यात कोणतंही व्यावहारिक शुभकार्य न करण्याचा एकही मुहूर्त नाही असा महिना म्हणजे अधिक महिना, धोंडा महिना म्हणतात त्याला. आणि या महिन्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याला अधिक महिना म्हणतात. अधिकस्य अधिकम फलम. या महिन्याचं वैशिष्ट्य, या महिन्याला पुरुषोत्तम भगवान परमात्म्याचं नाम आहे बरं का. या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. परमात्मा विष्णूनं स्वतः आपलं नाम या महिन्याला दिलेलं आहे. म्हणून या महिन्यामध्ये जेवढी जमेल तेवढी भगवंताची सेवा करावी. कोणत्याही पद्धतीची असेल, पूजा असेल, नामस्मरण असेल, जप असेल, तीर्थयात्रा असेल, भगवत दर्शन असेल, गंगा, यमुना, सरस्वती, चंद्रभाग्या यासारख्या पवित्र असणाऱ्या गंगा मातेचं स्नान करून भगवत दर्शन करणे, अशी जी काही परमार्थातली भगवत प्राप्तीसाठी जी साधनेचा, उपासनेचा जो मार्ग सांगितलेला आहे शास्त्रकाराने, त्या मार्गाचा अवलंब करून या महिन्यामध्ये अधिक भगवत सेवा करायची आहे. का करायची आहे? का करायचं आहे तर त्याच्या पाठीमागं कारण मीमांसा अशी आहे, या महिन्यामध्ये केलेलं पुण्यदायी कर्म, भगवत सेवेचं कर्म, निष्काम भावनेनं केलेलं कर्म हे अधिक फलदायी ठरतं, अधिक पुण्य निर्माण करणार आहे. म्हणून या महिन्यामध्ये जेवढं जमेल तेवढं भगवत चिंतन करावं. आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी भगवत चिंतन 1 महिना अखंड, विनाखंड आहे बरं का, खंड त्याच्यामध्ये नाही, अखंड. आणि हे चिंतन करत असताना, ही भगवंताची सेवा करत असताना आपण सर्वांनी सर्वांच्या विचारानं वारकरी संप्रदायाच्या पायाभूत जे आहेत भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या वाङ्मयाचं चिंतन आपण कीर्तनरूपी सेवेकरिता ठेवलेलं आहे. त्याच्यात कोणतं वाङ्मय तर ज्ञानोबारायांचा प्रासादिक ग्रंथ बरं का. तसा विचार करायला गेलं तर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीपासून ते चांगदेव 65 पर्यंत सगळे जे 5 ग्रंथ आहेत, ज्ञानोबारायांनी आपल्या अवतार कार्यामध्ये 5 ग्रंथ सांगितले. त्याच्यामध्ये शेवटचा ग्रंथ ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे, प्रासादिक ग्रंथ आहे. कनिष्ठातील कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी सुद्धा हा ग्रंथ प्रासादिक आहे. प्रसाद दोघांचा असतो. मानवी जीवनात प्रसादाच्या संबंधाने बोलायचं म्हटलं तर 2 प्रसाद अपेक्षित आहेत. एक परब्रह्म परमात्म्याचा प्रसाद आणि दुसरा संतांचा प्रसाद. 2 प्रसाद ज्याच्या जीवनात प्राप्त आहेत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्यसे शाश्वतम. परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, तू काय कर, 1 अर्जुना शरण जा. गीतेचा 18वा अध्याय, श्लोक क्रमांक 62. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. तू शरण जा. शरण जाण्यासाठी 2 ठिकाण आहेत.
मनुष्यानं शरणागती 2 ठिकाणी स्वीकारावी बरं का आपल्या जीवनात. एक परब्रह्म परमात्म्याची शरणागती आणि 2 साधू संतांची शरणागती. त्या श्लोकात भगवान स्वतः 18व्या अध्यायात बोलत असताना अर्जुनाला म्हणतात, तू त्या परमात्म्याला शरण जा. देव सांगतो बरं का अर्जुनाला, अर्जुना तू त्या तमेव शरणं गच्छ सर्व भाविन भारत तत्प्रसादात पराम शांतिम स्थानं प्राप्यसी शाश्वतम. मग तत्प्रसादात त्याच्याशी अनन्यतेची शरणागती केल्यानंतर मग तत्प्रसादात मग त्याचा प्रसाद होईल. आणि त्याचा म्हणजे परमात्म्याचा, तत् म्हणजे त्याचा, तत्प्रसादात मग त्याचा प्रसाद झाल्यानंतर, परमात्म्याचा प्रसाद झाल्यानंतर पराम शांतिम स्थानम प्राप्यसी शाश्वतम. 2 विषयांचा मुद्द्यांचा विचार त्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितला बरं का. तात्पर्य काय आहे तर एक भगवंताचा प्रसाद, कृपेचा प्रसाद महत्वाचा आहे आणि दुसरा संतांच्या कृपेचा प्रसाद महत्वाचा आहे. मग परमात्म्याने सांगितलं तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञानपैगाबरवे जरी म्हणे अति आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसे. त्यांना अनन्यतेनं शरण जा आणि त्यांची संताया भजावे सर्वस्वेसे. तेत ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करे सुबटा वळगुणी. मग सेवा आहे बरं का त्यांची, मग ती प्रसन्न होतील. मग अपेक्षित जे आपले ते हे सांगिते पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. संकल्प विकल्प रहित अंतःकरणाची अवस्था होईल त्यांच्या बोधानंतर. जसं की विचारसागर तरंग 4 शुभसंतती राजाची आपत्य ब्रह्मज्ञान प्राप्ती करता श्री गुरूंना शरण गेले, काही काळ सेवा केली आणि मग तत्वदृष्टीला, तर्कदृष्टीला, आदृष्टीला क्रमाक्रमाने श्री गुरूंनी ज्ञानाचा महावाक्याचा उपदेश केला आणि मग काना वचनाची भेटे सरेसाची पै किरीटे वस्तो वने उटे कवन एकूजो. आणि ऐकल्याबरोबर तुका म्हणे काने ऐकले जी मात, तुका म्हणे काने ऐकले जी मात, तोच गाला घात जीवपणा. हो, तुका म्हणे काने ऐकले जी मात, तोची झाला घात जीवपणा. जीवपणाचा बाध होतो महाराज ऐकल्याबरोबर. ब्रह्मज्ञान महावाक्य उपदेश. आता त्याची रीत सांगितली, अजहद लक्षणात चालत नाही, अजहद लक्षणात चालत नाही. भागत्याग करावा, वाचार्थ त्यागावा, लक्षार्थ. कारण शब्दाच्या 2 शक्ती आहेत, एक वाचार्थ शक्ती आहे आणि दुसरी लक्षार्थ शक्ती आहे. वाचार्थ संबंधानं अडचण येऊ शकते. गंगेवर गोवळ कोंडा आहे, शोनो धावती तांबडा धावतो. मग तांबडा काय धावतो? कुत्रा धावतो का घोडा धावतो? असं लक्षणशास्त्राने सांगितलं. वाचार्थ नाही, तत्संबंधी लक्षार्थाचा स्वीकार करावा. आपण ज्ञानी मंडळी आहे म्हणून थोडंसं वेदांताचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय बरं का. आणि म्हणून 2 कृपा महत्वाच्या आहेत. एक देवाची, परमेश्वराची, परमात्म्याची आणि दुसरी साधू संतांची. आणि ज्याच्या जीवनात दोन्ही कृपा प्राप्त झाल्या तो धन्य झाला. पंचदशीमध्ये 7वं प्रकरण आहे तृप्तिदीप. 7 15 प्रकरण पंचदशीमध्ये आहेत, त्यातलं 7वं प्रकरण आहे तृप्तिदीप. त्याच्यातला मला वाटतं 292 क्रमांकाचा श्लोक आहे. धन्य होम स्वात्मानं मंजसा वेत्मी
धन्य होम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम. शास्त्रकार विद्यारण्य मुनी भारती तीर्थ स्पष्ट पंचदशीच्या तृप्तिदीप प्रकरणातील 292, 293, 294 आणि 295 4 श्लोक आहेत धन्यतेच्या संबंधानं. त्यातला पहिला श्लोक सांगितला त्याने 292 क्रमांक. एखादा नंबर मागे पुढे होईल बरं का, लक्षात ठेवा. तृप्तिदीप प्रकरण काढून पहा, पंचदशीतलं 7वं. आणि त्याच्यात सांगितलं धन्य होम स्वात्मानम मंजसा वेत्मी. मला आत्मस्वरूपाचं यथार्थ झालं म्हणून माझ्या जीवनात धन्यता प्राप्त झाली. नुसतं आत्मस्वरूपाचं यथार्थ झालं नाही, धन्य होम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम. मला ब्रह्मानंद स्पष्ट प्रतीतीला आला. ब्रह्मानंद नुसता शब्द ऐकायला मिळाला नाही, तर ब्रह्मानंद स्पष्ट प्रतीतीला आला त्यांच्या कृपेनं. कोणाच्या कृपेनं? साधू संतांच्या कृपेनं. म्हणून संतांची कृपा मानवी जीवनात महत्वाची आहे. आणि जो अभंग आपण सेवेकरिता घेतलेला आहे तो ज्ञानोबा रायांच्या प्रासादिक ग्रंथातला अभंग आहे. प्रासादिक ग्रंथातला अभंग आहे. कारण ज्ञानोबा राय यांच्या अवतारामध्ये 5 ग्रंथ ज्ञानोबा राय यांनी सांगितलेले आहेत. त्यातले ज्ञानेश्वरी 1 म्हणजे भावार्थ दीपिका, 2 ज्ञानोबा राय यांचा अभंग गाथा, 3 ज्ञानोबा राय यांचा अमृतानुभव, 4 ज्ञानोबा राय यांची चांगदेव पासष्टी आणि 5वा ग्रंथ ज्ञानोबा राय यांचा आहे हरिपाठ. संप्रदायातलं वैशिष्ट्य सांगून जातो. गुरुनाम गुरु परमगुरु श्री गुरु ब्रह्मलीन विनायकदादा साखरे महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबा रायांच्या सगळ्या वाङ्मयाला सार्थ पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ब्रह्मलीन गुरुनाम गुरु श्री गुरु विनायकदादा साखरे महाराज, साधक आश्रम आळंदी श्री गुरु दादांनी पहिल्यांदा आपल्या अवतारामध्ये ज्ञानोबा रायांच्या सगळ्या वाङ्मयाला एक टाके सार्थ कोणी केलं असेल तर ते दादांनी केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर अनेकांनी सार्थ केली एक टाक. आणि त्या ज्ञानोबा रायांचा हा प्रासादिक ग्रंथ आहे हरिपाठ. आणि या हरिपाठातील 13व्या क्रमांकाचा अभंग माझ्या सेवेकरता आलेला आहे. आणि या सेवेच्या माध्यमातून श्री ज्ञानोबा राय काय बोलतात? बुद्धीचं वैभव प्रतिपादन करतात बरं का. बुद्धीचं वैभव प्रतिपादन करतात. आणि ते वैभव भगवत चिंतनामध्ये आहे, भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य पावण्यामध्ये आहे. अशा संबंधाचा विचार भगवान श्री ज्ञानोबा राय प्रस्तुतच्या अभंगामध्ये व्यक्त करतात, किंबहुना प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल हो. या अभंगामध्ये बुद्धीचं वैभव सांगितलं. कोणाच्या? मनुष्याच्या बरं का. शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे मनुष्य हा बुद्धी प्रामाण्य जीव आहे. इतर जीवाला बुद्धी नाही अशी नाही, आहे पण मनुष्य इतकी बुद्धी नाही बरं का. मनुष्य इतकी बुद्धी पशुला नाही. मनुष्य इतकी बुद्धी एखाद्या पक्षाला नाही बरं का. म्हणजे शास्त्राने वर्णन केलेल्या 84 लाख योनी ज्या काही शास्त्रकाराने सांगितल्या, ज्या 4 प्रकारातून जन्माला येतात, जारज, अंडज, स्वदेज आणि उद्बीज, 4 प्रकारातूनच जन्म आहे. 5वा प्रकार नाही, पण खाली मात्र 84 लाख आहेत. आता विस्तार करत नाही. जारज अंडज समजून घ्या. त्या 84 लाख योनी 4 प्रकारातून जन्माला येतात. त्या 84 लाख योनीपैकी एक मात्र जीव असं आहे की ज्याला बुद्धी अधिक आहे, ज्याला शास्त्रामध्ये बुद्धी प्रामाण्य जीव म्हटला जातो, त्याचं नाव मनुष्य आहे. सगळ्यावर विजय कशाच्या आधाराने मनुष्याने मिळवला? बुद्धीच्या आधाराने. आम्ही बलाढ्य असणाऱ्या हत्तीवर सुद्धा प्रभुत्व मिळवलं बुद्धीच्या जीवावर. क्रोधिष्ठ असणाऱ्या सिंहावर सुद्धा आम्ही मालकत्व गाजवलं बुद्धीच्या आधारावर.
सगळ्या जगावर आम्ही आज मालकत्व गाजवतोय बुद्धीच्या आधारावर. ही बुद्धी परमेश्वराने फक्त मनुष्य जीवाला दिलेली आहे. आता ही देण्यापाठीमागलं कारण काय आहे तर परमात्म स्वरूप हे व्यापक आहे. ते बुद्धी इंद्रियाच्या आकलनाच्या पलीकडलं आहे. म्हणून शास्त्राने तो परमात्मा अनाकलनीय आहे. शब्द काय वापरला? अनाकलनीय. ज्याचं आकलन करता येत नाही. अजून पुढे बोलतो ज्याचं कोणत्याही प्रमाणाचा विषय ठरू शकत नाही. कोणाचाही विषय होत नाही. तो शब्दाचा विषय होईल का? नाही. तो बुद्धीचा विषय होईल का? नाही. तरी सुद्धा तो बुद्धीनं जाणला जातो. म्हणून श्री गुरुदादांनी विचारसागर रहस्यमध्ये बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आपण ज्या वेळेला विचारसागर या ग्रंथाचा पाठ घेतो त्यावेळेला हे नमन करावं लागतं बरं का. जो आनंद नित्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्याच. तीच बुद्धी अज्ञान कालात जाणत नाही पण ज्ञानानंतर तीच बुद्धी जाणते ना. तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे सिद्धांत सांगितला. एवढी बुद्धी जीवाला का दिली? ते परमात्म स्वरूप थोडंफार आकलन व्हावं. वाक्य आहे का बरं का. अनाकलनीय आहे ते थोडंसं आकलन व्हावं. थोडंसं म्हणतोय, जास्त नाही बरं का. होऊ शकत नाही. अनाकलनीय परमात्मा आहे. कितीही जाणायचं म्हटलं तरी त्याला जाणता येत नाही पूर्णत्वानं. कारण त्याची व्याप्ती सांगत असताना परमात्मा स्वतः म्हणतात एकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशावर जगत व्याप्त आहे. जगत एका अंशावर. गीतेमध्ये स्वतः परमात्मा म्हणतात अर्जुना माझी व्याप्ती किती आहे? माझी व्याप्ती इतकी आहे अर्जुना. एकांशेन स्थितो जगत. एका अंशावर माझी व्याप्ती आहे. म्हणून बुद्धीनंच त्याला जाणता येतं. आणि हे मनुष्य जीवाच्या बुद्धीचं वैभव आहे. थोडंफार जाणता येतं. म्हणून त्या बुद्धीचं वैभव ज्ञानोबार आहे. हरिपाठातील 13व्या क्रमांकाच्या श्लोकावर वर्णन करताना म्हणतात समाधी हारीचे समासुखे समाधी हारीचे समासुखे
समसुखे वीन न साधेल जान द्वैत बुद्धी. ज्ञानोबराय म्हणतात, अरे ज्या बुद्धीच्या जीवावर परमात्म स्वरूप जाणून समाधी सौख्य परमात्म संबंधानं प्राप्त करून घ्यायचंय ना, न झालेल जान द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीनं, बुद्धीच्या भेदानं त्याला जाणता येणार नाही बरं का. अभेद बुद्धीनं जाणता येईल आणि मगच ते समाधी सौख्य परमात्म्याच्या संबंधानं प्राप्त होणार आहे. अर्थ काढून बघा हरिपाठाचा, असंच वर्णन केलेलं आहे. काय वर्णन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये? परमात्मा कसा आहे? अखंड आहे, ज्याच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय कोणताच भेद नाही, असं अखंड आहे. शास्त्रकाराने 11 प्रकारचा भेद सांगितला बरं का. किती प्रकारचा भेद सांगितला? 11 प्रकारचा भेद सांगितला. त्यापैकी स्वगत सजातीय विजातीय, पुन्हा देश काल वस्तू, हे 6 झाले. आणि विचारसागर तरंग दुसऱ्यामध्ये जीव ईश्वराचा, ईश्वर जडाचा, जीव जडाचा, ईश्वर जडाचा, जडा जडाचा, हे किती झाले? 5. ते 5 आणि हे 6 असे 11 प्रकारचे भेद शास्त्रामध्ये वर्णन केले. याच्यातला एकही भेद परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी नाही बरं का. त्याच्या ठिकाणी कोणताच भेद नाही, तो अखंड आहे. पंचदशी मधलं दुसरं प्रकरण, त्याच्यातला श्लोक क्रमांक 20 शास्त्रकारांनी वर्णन केलं बरं का. विद्यारण्य मुनी एकाच श्लोकात 3 भेद सांगितले. वृक्षस्य स्वगतो भेद पत्र पुष्प फलादिभिः, वृक्षांतरा सजातीयो विजातीय शिलादितः. विद्यारण्य मुनीने सांगितलं, वृक्षस्य स्वगतो भेद पत्र पुष्प फलादिभिः वृक्षांतरा सजातीयो विजातीय शिलादितः. प्रकरण 2 पंचदशीचं श्लोक क्रमांक 20. त्या परमात्म्याच्या ठिकाणी हा भेद नाही. वृक्षाच्या ठिकाणी सजातीय भेद आहे, वृक्षाच्या ठिकाणी सावयव भेद आहे, वृक्षाच्या ठिकाणी वृक्षाहून भिन्न पाषाणाधिक भेद आहे. काही कळालं? काहीच कळालं नाही. पटेल असं सांगतो. श्लोक सोडून द्या, 3 भेद लक्षात घ्या. बाकीचे 8 बाजूला जाऊ दे. हे 3 आले तरी पुष्कळ झालं आजच्या कीर्तनातलं. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. स्वगत भेद, झाडाच्या ठिकाणी असणारे वृक्षसे स्वगतो भेद पत्र पान पुष्प फूल फल फळ हा भेद आहे. एक वृक्ष घ्या, आंब्याचं झाड घ्या. वृक्ष म्हणजे झाड. त्या आंब्याच्या झाडाला पान वेगळं आहे, फूल वेगळं आहे आणि फळ वेगळं आहे. पान म्हणजे फूल नाही, फूल म्हणजे फळ नाही. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी असणारा सावयव भेद स्वगत भेद. ब्रह्म कसा आहे? परमात्मा कसा आहे? अखंड निरावयव आहे, अखंड आहे. त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, निरावयव आहे, अखंड आहे. झाडाच्या ठिकाणी भेद असू शकतो. त्याचं पान वेगळं आहे, त्याचं खोड वेगळं आहे, त्याची फांदी वेगळी आहे, त्याचं फूल वेगळं आहे, त्याचं फळ वेगळं आहे. पण परमात्म्याच्या ठिकाणी भेद नाही, म्हणून तो स्वगत भेद रहित आहे. सजातीय भेद, एखाद्या चिक्कूच्या झाडासारखं दुसरं चिक्कूचं झाड असणे, किंवा आपण घेतलेलं आंब्याचं झाड, सध्या आंब्याचं सीझन चालू आहे म्हणून देवगडमध्येही आंब्याचं झाड आहे, रत्नागिरीमध्येही आंब्याचं झाड आहे आणि आमच्या राधानगरीमध्ये सुद्धा आंब्याचं झाड आहे. आमच्या सरवडे गावामधील आमच्या शेताच्या बांधावर सुद्धा आंब्याचं झाड आहे, नाही का? आमच्या सुद्धा बांधावर आहे.
पण देवगडच्या शेतीमध्ये असणारं आंब्याचं झाड म्हणजे आमच्या सरवड्यातलं झाड आंब्याचंच झाड आहे, पण ते झाड आणि हे झाड एक, त्या झाडासारखं हे झाड आहे. देवगडच्या आंब्यातल्या झाडासारखं सरवड्यातलं आंब्याचं झाड आहे, पण ते देवगडमधलं आंब्याचं झाड सजातीय आहे दोन्ही. तसं ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय परमात्म्याच्या सारखं दुसरं ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म आहे का? नाही बरं का, त्याच्यात सजातीय नाही, त्याच्यासारखं सजातीय नाही. आणि त्याच्याहून विजातीय, झाडाहून विजातीय दगड आहेत. आमच्या या झाडाहून, आंब्याच्या झाडाहून लिंबाचं झाड वेगळं आहे. झाडच आहे पण ते लिंबाचं आहे, हे गोड आहे ते कडू आहे. मग ब्रह्माहून विजातीय काय आहे? एखादा पूर्व पक्षी म्हणेल ब्रह्माहून विजातीय जगत आहे, पण जगत आहे कुठं? जगत आहे म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. स्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही, त्याच्याहून विजातीय भेद होऊ शकत नाही. म्हणून परमात्मा स्वगत भेद रहित आहे, परमात्मा सजातीय भेद रहित आहे, परमात्मा विजातीय भेद रहित आहे, अखंड आहे, परिपूर्ण आहे. आणि म्हणून अशा परमात्म्याचं समाधी सौख्य प्राप्त करण्यासाठी जर बुद्धीच्या ठिकाणी भेद असेल, वाक्य ऐका, तर ते समाधी सौख्य परमात्म संबंधाचं प्राप्त होत नाही. बुद्धी काय सांगते? मी एक वेगळा आहे, तो एक वेगळा आहे. कारण बुद्धी उपाधी आहे. त्या आत्म्याला बुद्धी उपाधी लागल्यानंतर जीवत्व आलं. बुद्धीमध्ये जीवाची व्याख्या सांगत असताना काय सांगितली? आत्म्याचं बुद्धीत पडल्यालं प्रतिबिंब म्हणजे आभास मिळून जीव होतो. आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणून जीव तयार होतो. बुद्धी उपाधी आहे आणि बुद्धी उपाधीचा स्वीकार केल्यानंतर त्याच्याशी ऐक्य पावता येत नाही बरं का. उपाधीचा त्याग करावा लागतो, अधिष्ठानाचा स्वीकार करावा लागतो. ज्ञानोबर आहेत तीच सांगतात, बाबा रे मी एक वेगळा आहे आणि परमात्मा वेगळा आहे, अशी बुद्धी असेल तर समाधी सौख्य प्राप्त करून घेता येत नाही. म्हणून आमच्या ठिकाणी ती बुद्धी आहे. आम्हाला का समाधी सौख्य प्राप्त होत नाही? जो योगी पुरुषाला प्राप्त होतं, जीवनमुक्त महापुरुषाला ते समाधीचं सुख प्राप्त होतं. महाराज अजून भेद सांगू का? योग्याचीही समाधी आहे, जीवनमुक्त महापुरुषाची समाधी आहे, त्याची चालती बोलती समाधी आहे जीवनमुक्ताची, फक्त त्याची अभेदाला प्राप्त झालेली आहे. आणि योगी पुरुषाची फक्त समाधी कालात अभेदाला प्राप्त झालेले आहे. समाधीतून उत्थान झाल्यानंतर समाधिस्थ पुरुष पुन्हा भेदावर येतो. पतंजली योगशास्त्रकार यांनी सांगितलं, आत्मा परमात्मा सद्रूप आहे, परमात्मा चिदरूप आहे, परमात्मा आनंदरूप आहे. म्हणून ते ध्यान करू लागले, समाधी लावू लागले. पंचदशी श्लोक आहे, पंचदशी प्रकरण पहिलं, तत्वविवेक. ध्यात्रोध्याने परित्यज्य कर्माद्य एकगोचरम समाधीरविधीयते निवात दीपवच्चित्तम. पंचदशी श्लोक आहे. ध्यात्रोध्याने परित्यज्य, ध्याता ध्यान ध्येय त्रिपुटीचा ऱ्हास करून निवात दीप वर्णन केलं बरं का. विद्यारण्य म्हणून सुंदर दृष्टांत सांगितला. गुहेमध्ये एखादा दीप लावावा, दिवा लावावा, त्याच्यामध्ये वात अखंड चालू राहावी आणि त्याला वाऱ्याचा स्पर्श न होता ती वात अखंडपणे जळत राहते. तसं समाधी पुरुष त्याच्याशी अभेदत्वाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्याशी एकरूप होऊन समाधी सौख्य प्राप्त करतो. पण इथं गंमत आहे, तो योगी पुरुष समाधीतून उत्थान झाल्यानंतर ते समाधी सौख्य प्राप्त होत नाही, कारण तो भेदावर आहे. उदाहरण चांगदेव महाराज किती वर्षे जगले? 1400 वर्षे जगले. ज्ञानोबरायही योगी आहेत, चांगदेव महाराजही योगी आहेत, पण दोन्हीत फरक आहे. ज्ञानोबराय अवघे 21-22 वर्षे जगले, चांगदेव 1400 वर्षे जगले. पण चांगा अजून कोराच. का कोरा?
फक्त समाधीमध्ये सुख आहे, आत्म्यामध्ये सुख आहे एवढंच कळालं. फक्त पतंजली योगशास्त्राने सांगितलं ब्रह्म आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, पण तो एक आहे आणि व्यापक आहे हे तिने सांगितलं नाही. पतंजली योगशास्त्राने 3 सिद्धांत मांडले, आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. त्याच्या पुढे 2 सिद्धांत वेदांत्यांनी मांडले. कोणते 2 सिद्धांत मांडले? आत्मा सद्रूप आहे, आत्मा चिद्रूप आहे, आत्मा आनंद रूप आहे, आणि पुढे 2 सिद्धांत मांडले. चौथा आत्मा एक आहे, आणि 5वा सिद्धांत वेदांत्यांनी मांडला आत्मा व्यापक आहे. हे 5 सिद्धांत वेदांत्यांनी मांडले. आणि जो वेदांतिक जीवनमुक्त महापुरुष आहे त्याची चालती बोलती समाधी आहे महाराज. त्याला समाधी लावावी लागत नाही, कारण त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद शिल्लक राहिलेला नाही. गीता अध्याय 5 श्लोक क्रमांक 17 तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणः. श्लोकाचा पूर्वार्ध मला इथं अपेक्षित आहे तेवढा मी घेतला, उत्तरार्ध मला सांगायचं नाही. त्याच्यावर ज्ञानोबराय बोलतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपना आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण तत्परायण अहर निशी. दिवस आणि रात्र जो अभेदात्वानं बुद्धीच्या ठिकाणी त्याच्याशी समरूप झालेला आहे, असा जो जीवनमुक्त महापुरुष आहे त्याची चालती बोलती समाधी आहे. योग्याची तशी नाही बरं का. ज्ञानोबराय जीवनमुक्त योगी आहेत, जीवनमुक्त ज्ञानी महापुरुष आहेत, आणि सांगदेव मात्र फक्त योगी आहेत. दोन्हीतला फरक इतका आहे, ज्ञानोबराय सुद्धा योगी आहेत, सांगदेव महाराज योगी आहेत. फक्त सांगदेवाला आनंद समाधी सौख्य फक्त समाधी कालात आहे. कुणाला? सांगदेवाला. ज्ञानोबरायांना ते सौख्य नुसतं समाधी कालात नाही, समाधीतून उत्थान झाल्यानंतर सुद्धा आहे. का? अभेदत्वाची बुद्धी आहे. योग्याची चांगदेवांची बुद्धी समाधीतून बाहेर आल्याबरोबर भेदाला प्राप्त व्हायची, पण ज्ञानोबरायांची नाही. म्हणून तर गंमत अशी झाली, ज्ञानोबरायांना पत्र लिहिताना यांना चिरंजीव लिहावं का श्री लिहावं, साष्टांग नमस्कार लिहावा का लिहावं? हे कशाच्या संबंधानं? बुद्धीच्या भेदाच्या संबंधानं. मग कोरच पाठवलं पत्र, आणि कोरं पाठवल्यानंतर ज्ञानोबरायांनी त्याच्यावर सांगितलं स्वस्ते श्रेवटेषु लपोणे जगदाबासो दावी मज करू ग्रासो करे. ज्ञानो दावी मज ग्रासू दावी मग ग्रासू प्रगटला करे. स्वस्ति श्रीवटेषु लपोणी जगदाबासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. 65तली पहिली ओवी. स्वस्ती तुझं कल्याण असो वटेषु चांगदेवा, लपोणी जगदाबासो स्वस्वरूप तू ज्या परमात्म्याचा अंश आहेस, तुझं स्वरूप लपलेलं आहे म्हणून जगत प्रतीतीला येतंय. अध्यस्त पदार्थाची प्रतीती अधिष्ठानाच्या अज्ञानाने येते. काय वाक्य सांगितलं मी? अध्यस्त पदार्थाची प्रतीती, अध्यस्त सर्पाची प्रतीती अधिष्ठान दूरीच्या अज्ञानाने येते. म्हणजे दूरीवर सर्प केव्हा भासतो? दूरीच्या अज्ञानाच्या संबंधानं भासतो. दूरीचं ज्ञान झाल्यावर दूरीवर सर्प भासणार नाही. म्हणजे अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्ती होते. मग अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ झाल्यानंतर प्रतीतीला येणारं जगत कसं होतं? नाश पावतं नाही बरं का, बाद ठरतं, बाद होतं. त्याचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय ठरतो, म्हणजे ते त्याचा बाद निश्चय ठरतो. तिन्ही कालात त्याचा अभाव होतो. अधिष्ठान ज्ञानाने मग आम्हाला जगत प्रतीतीला येतं, परमात्मा दिसत नाही, समाधी सौख्य प्राप्त होत नाही, त्याचं व्यापकत्व ध्यानात येत नाही. याला कारण बुद्धीच्या ठिकाणी असणारा भेद. म्हणून संत वर्णन करतात की बाबा रे, तुला जर ते समाधी सौख्य प्राप्त करायचे ना, तर तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी भेद असून चालणार नाही. समाधी हरीची
समसुकेवीन न साधेल जाण द्वैत बुद्धी, न साधेल जाण द्वैत बुद्धी. अरे बाबा रे, तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी जर तो भेद असेल तर बुद्धी त्या समाधी सौख्यापर्यंत प्राप्त होणार नाही. म्हणून बुद्धीच्या ठिकाणचा भेद निवृत्त झाला पाहिजे. बुद्धी भेदाने युक्त आहे. म्हणून न साधेल जाण द्वैत बुद्धी, न साधेल जाण समाधी हरेच सांगितलं. समाधी हरीचे समसुकेवेन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्याच्या ठिकाणी द्वैत बुद्धी आहे, द्वैत म्हणजे भेद बुद्धी आहे, त्याला ते समाधी सौख्य प्राप्त करून घेता येणार नाही. आणि आमची सामान्य मनुष्य जीवाची बुद्धी महाराज भेदानं ग्रासलेली आहे, द्वैतानं ग्रासलेली आहे. आमच्या बुद्धीच्या ठिकाणी सदैव द्वैत आहे, भेद आहे. श्रुती माता म्हणते द्वितीयाद्वे भयं भवति. जिथं जिथं द्वैत आहे तिथं भय आहे महाराज. म्हणून तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे देवो आपुलिने तोंडे बोलती वेद. वेद अभेदावर का बोलतो? भेदावर का बोलत नाही? वेदाला भेद मान्य नाही बरं का. वेदांत्यांना भेद मान्य नाही. त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाही. कारण ब्रह्म हे अखंड परिपूर्ण आहे. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाही. जरी जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य असं जरी शास्त्रकारांनी शास्त्रामध्ये जरी वर्णन केलं असेल महाराज, तर ही चार चैतन्य त्यांना सांगायचं नाहीत. चैतन्य एकच सांगायचं आहे महाराज. चैतन्यात भेद होत नाही. एक एवम अद्वितीयम. एक आहे, एवम अद्वितीयम आहे. श्रुती मातेनं वर्णन केलेलं आहे बरं का. त्याच्यात भेद नाही, त्याच्यात भेद नाही. ते परिपूर्ण एक आहे, त्याच्यात कोणत्याच प्रकारचा भेद नाही महाराज. भेद रहित अखंड आहे ते. म्हणून त्या संबंधानं वर्णन करत असताना शास्त्राने वर्णन सांगितलं. ते एक आहे, ते व्यापक आहे, सर्वत्र आहे, सम आहे. मग याचं ज्याला प्रत्यक्ष झालं, यथार्थ झालं, त्याला मात्र सर्वत्र त्याची अनुभूती येते. पण त्याचं यथार्थ झालं पाहिजे बरं का. शब्दशः नव्हे, दृढ अपरोक्षत्व. शब्दानं अपरोक्षत्व नाही. अपरोक्ष ज्ञानाचे दोन प्रकार चंद्रोदयमध्ये सांगितलं. एक दृढ अपरोक्ष आणि दुसरं अदृढ अपरोक्ष. शब्द ज्ञान नुसतं अदृढ अपरोक्ष. पण मी ब्रह्म आहे या स्वरूपाची अनुभूती हे दृढ अपरोक्षत्व आहे. अपरोक्ष ज्ञानाचे दोन प्रकार विचार चंद्रोदयमध्ये पितांबरदासजी यांनी केलेले आहे. पाहून घ्या. चंद्रोदयमध्ये अभ्यास करणारे मंडळी आहात. जो दृढ अपरोक्षत्वाला पोचलेला आहे
त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद शिल्लक राहिलेला नाही. म्हणून नारदीय भक्ती सूत्रामध्ये त्या जीवनमुक्त ज्ञानी भगवत भक्ताच्या संबंधानं, वाक्य काय सांगितलं मी, जीवनमुक्त ज्ञानी भगवत भक्ताच्या संबंधानं वर्णन करत असताना त्याच्या ठिकाणी भेद नाही. नास्ते तेषु जाते विद्या रूपकुल धन क्रियादी भेद पंच. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद मुनींनी हा श्लोक सांगितलेला आहे बरं का. त्या जीवनमुक्त भगवत भक्ताच्या संबंधानं, ज्ञानी भगवत भक्ताच्या संबंधानं कोणत्याच प्रकारचा त्याच्या ठिकाणी भेद नाही. नास्ते तेषु जाते विद्या रूप कुल धन क्रियादी भेद. 6 प्रकारच्या भेदाचं वर्णन तिथं केलं. यातला कोणताही भेद नाही. कोणता भेद नाही? पहिल्यांदा सांगितलं जातीचा भेद. जातीचा भेद नाही. मी पुरुष जातीचा आहे, मी स्त्री जातीचा आहे, आपण म्हणतो ती जात नाही. मराठा त्यातला किंबहुना मी न्हाव्याचा, मी चांबाराचा, मी हरिजनाचा, मी कोष्ट्याचा, मी साळ्याचा, माळ्याचा. चैतन्याच्या ठिकाणी जाती नाही बरं का. चैतन्याला ब्राह्मणत्व नाही, चैतन्याला क्षत्रियत्व नाही, चैतन्याला शूद्रत्व नाही, चैतन्याला वैश्यत्व नाही, त्याला काहीच नाही. ती शरीराला आहे. त्याच्या ठिकाणी चैतन्याला, चैतन्याच्या ठिकाणी जाती नाही. चैतन्याचे 4 प्रकार शास्त्राने सांगितले असले तरी सुद्धा चैतन्य 4 नाही, एकच आहे. त्या चैतन्याच्या ठिकाणी जाती नाही. आत्म्याला कुठं जाती आहे का महाराज? नाही बरं का. आत्मसंबंधी उपाधीने युक्त असणाऱ्या शरीराला जाती आहे. तो ब्राह्मणाचा आहे, तो मराठ्याचा आहे, तो मांगाचा आहे, तो साळ्याचा आहे, वगैरे 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 काय असतील त्या 18 पगड जाती. तो पुरुष जातीतला आहे, स्त्री जातीतला आहे, नपुसंक जातीतला आहे. शरीराला, आत्माला काय आहे? आत्मा पुरुषही नाही, आत्मा स्त्री नाही, आणि आत्मा नपुसंकही म्हणता येत नाही, आत्मा मराठाही म्हणता येत नाही, आत्मा मांगही म्हणता येत नाही, आत्मा ब्राह्मण म्हणता येत नाही, आणि आत्मा साळी माळी न्हावी चांबार काही म्हणता येत नाही. त्याला काही म्हणता येत नाही. त्याला जातीचा भेद नाही महाराज. भेद नाही महाराज. जाती विद्या, विद्येचा भेद नाही. विद्या ही सुद्धा अविद्येच्या संबंधाने आहे. म्हणून अमृत अनुभवामध्ये अज्ञानाच्या सापेक्षतेनं ज्ञान सांगितलं आणि ज्ञानाच्या सापेक्षतेनं अज्ञान सांगितलं. दोन्हीचंही खंडन केलं आणि एक परिपूर्ण आहे. संवित ज्याला पंचदशी म्हणते, संवित म्हणजे ज्ञान परिपूर्ण आहे, ती एक आहे. म्हणून जाती विद्येचा भेद नाही. रूपाचा, ते कोणत्या रूपाचा आहे? आत्मा काळा, गोरा, पांढरा, लाल, तांबडा, हिरवा, पिवळा नाही. रूपाचा त्याला कोणतंच रूप नाही. कुल, कोणत्या कुळातला? 96 कुळीतला, 92 कुळीतला, 98 कुळीतला, मी पाटील कुळीतला, जाधव कुळीतला, भोसले कुळीतला. त्या चैतन्याच्या ठिकाणी कोणत्या कुळीचा संबंध नाही. कुल. धन, मी धनवान आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, आत्म्याला काही नाही. आत्म्याच्या ठिकाणी क्रिया नाही, क्रियेचा भेद नाही. क्रिया ही परिच्छिन्न पदार्थामध्ये ठरते, व्यापक पदार्थामध्ये क्रिया ठरत नाही, क्रिया घडत नाही. क्रिया घडण्यासाठी पदार्थ परिच्छिन्न असावा लागतो, मर्यादित असावा लागतो. व्यापक पदार्थामध्ये क्रिया घडत नाही. म्हणून आत्मा येतही नाही आणि आत्मा जातही नाही, आहे तसा आहे. येणंही नाही, त्याचं जाणंही नाही. क्रिया घडत नाही. क्रियादी भेद असं चैतन्य परिपूर्ण आहे. आणि असं ज्याचा बोध आहे महाराज, चैतन्याचा, ब्रह्माचा, आत्म्याचा, त्याला समाधी सौख्य प्राप्त होतो. त्याला समाधी सौख्य प्राप्त होतं. म्हणून श्री ज्ञानोबाराय असं वर्णन करतात. समाधी हरीची समसुके वीन न साधेल जान द्वैत बुद्धी. आम्हाला ते समाधी सौख्य का प्राप्त होत नाही? आमची बुद्धी अजून ऐकून भेदानं ग्रसलेली आहे. आमच्या बुद्धीच्या ठिकाणचा भेद अजून गेला नाही. रूप म्हणावं का सुंदर ते ध्यान म्हणावं, इथून आमची सुरुवात आहे. एवढं ऐकून भेद जाईल म्हणता, आरती घ्यावी का नाही, प्रदक्षिणा घालावी का नाही, इथून आमच्या भेदाची सुरुवात आहे महाराज. एवढं ऐकून
मग ते समाधी सौख्य परमात्मा संबंधानं प्राप्त होईल का नाही? ज्ञानोबा राय म्हणतात ते सौख्य प्राप्त करायचं ना, बुद्धीचा भेद गेला पाहिजे. न साधेल जाण, ते साध्य होणार नाही. जाण द्वैत बुद्धी, ज्या बुद्धीच्या ठिकाणी भेद आहे, द्वैत आहे, दोन आहे, त्या बुद्धीला समाधी सौख्य प्राप्त होणार नाही. मग ते सौख्य प्राप्त करण्यासाठी बुद्धी अभेदाला प्राप्त झाली पाहिजे, बुद्धीचा भेद निवृत्त झाला पाहिजे महाराज. आणि बुद्धीचा भेद निवृत्त झाल्यानंतर मग ते समाधी सौख्य प्राप्त होणार आहे. आणि हे मानवाच्या जीवनाचं वैभव आहे, अभंगाचं दुसरं प्रमाण. अन्य नाही तुझे, एकाके शिराजे सकळ सिद्धी. ज्ञानोबा राय म्हणतात हे मनुष्याच्या बुद्धीचं वैभव आहे महाराज. ते समाधी सौख्य प्राप्त करून घ्यावं, परमात्म स्वरूपाचं यथार्थ व्हावं, हे मनुष्य जीवाच्या बुद्धीचं वैभव आहे. म्हणून शास्त्रकारांनी बुद्धी प्रामाण्य जो मनुष्याला म्हटलं, ती बुद्धी कशाला दिली? त्या स्वरूपाला जाणण्यासाठी दिली, ते समाधी सौख्य प्राप्त करण्यासाठी महाराज ती बुद्धी परमात्म्याने मनुष्य जीवाला प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाके शिराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव दुसरं अन्य कोणतं नाही आहे महाराज. बुद्धीच्या जीवावर एखादा शोध लावणे हे व्यवहारातलं वैभव झालं, हे संतांना सांगायचं नाही. बुद्धीच्या जीवावर एखादी गोष्ट शोधून काढणे हे बुद्धीचं व्यवहारातलं वैभव झालं. बुद्धीच्या माध्यमातून एखादं व्यवहारातलं उच्च पद प्राप्त करून घेणं हे व्यवहारातलं वैभव झालं. हे व्यवहारातलं वैभव ज्ञानोबरायांना सांगायचं नाही. पारमार्थिक क्षेत्रातलं वैभव, खरं वैभव ज्ञानोबरायांना सांगायचं आहे. संत जे सांगतात शाश्वताचा मार्ग सांगतात बरं का, अशाश्वताचा मार्ग संत सांगत नाहीत. म्हणून बुद्धीचं वैभव सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात बुद्धीच्या ठिकाणचा भेद निवृत्त व्हावा. परमात्मा अखंड परिपूर्ण आहे आणि आपल्या ठिकाणची बुद्धी ही भेदानं युक्त आहे, ती भेदरहित व्हावी आणि त्याला अखंड परमात्मा संबंधानं समाधी सौख्य प्राप्त व्हावं, हे त्या मानवाच्या बुद्धीचं वैभव आहे. बुद्धी प्रामाण्याच्या जीवावर IAS पदावर प्राप्त होणं हे व्यवहारातलं वैभव आहे. आम्ही त्याचा त्याग करत नाही. एखादा गावातला, सरवडे गावातला विद्यार्थी फार हुशार असावा, एक नंबर बुद्धिवान, आणि त्यानं UPSC सारखी परीक्षा पास व्हावी आणि पहिल्या परीक्षेमध्ये IAS अधिकारी व्हावा, हे त्याच्या बुद्धीचं वैभव आहे ना. पण हे वैभव ज्ञानोबरायांना सांगायचं नाही, ते व्यवहारातलं आहे. तेही वैभव आहे पण अशाश्वत स्वरूपाचं आहे. 60 नंतर रिटायरमेंट होणार आहे, ते अशाश्वत आहे. पण परमात्म सौख्याचं मात्र जो आनंद आहे, जे सौख्य आहे, परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेली बुद्धी जी आहे ती मात्र सर्वश्रेष्ठ बुद्धी आहे. तैशी ईश्वरा वाचुनी काही, जे अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाहि अर्जुना जगे. मग त्याच्यावर बोलतात तैसे दुर्लभ जे सदबुद्धी, जे परमात्मची अवधी, जैसे गंगे से उददे निरंतर.
गंगेला पाणी अखंड प्रवाहित आहे, तसं ज्याची बुद्धी परमात्म स्वरूपाशी अखंड तद्बुद्धयस्तदात्मानस तद्रूप झालेली आहे, अभेदत्वाला प्राप्त झालेली आहे, परब्रह्माशी अभेद प्राप्त झालेला आहे, अशी जी बुद्धी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि हे मानवी बुद्धीचं वैभव आहे महाराज. ऐश्वर्य आहे, ही मानवी बुद्धीची संपत्ती आहे. वैभव संपत्ती बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. एका ऐका नाही बरं का, एका केशीराजे सकळ सिद्धी. एका केशीराजाशी ऐक्य पावण हे त्या मानवाच्या बुद्धीचं वैभव आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. सकळ सिद्धे. राजे सकळ सिद्धे. हरे मुखे मना, मुखे मना, हरे मुखे मना, मुखे मना. मानवी जीवनाच्या बुद्धीचं वैभव काय असेल तर ते अभेदत्वाला प्राप्त होऊन समाधी सौख्य प्राप्त होऊन. समाधी माझ्या अल्पशा अभ्यासाप्रमाणे सांगतो, अर्थ चुकीचा असेल तर कृपया माफ करा बरं का. सम अधिक धी समाधी. धी म्हणजे बुद्धी, समत्वाला प्राप्त झालेली धी म्हणजे बुद्धी, तिचं नाव समाधी. विठाला विठाला कोणाशी समत्वाला प्राप्त झाली? परमात्म स्वरूपाला, ती समाधी. म्हणून हे बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचं वैभव, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. एका केशिराजे सकळ सिद्धे. म्हणून हातानं टाळी वाजवा, मुखानं नामचिंतन करा, भगवंताचं भजन करू. राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये 2 प्रमाणाचा थोडासा अर्थ सांगून सेवा वेळेत समर्पित करू. विठोबा
हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानोबराय पुढे बोलतात रिद्धी ऐश्वर्य सिद्धी अनिमा गिरिमा सारख्या अष्टमहासिद्धी शास्त्रकाराने वर्णन केलेले आहेत. त्यातली एखादी सिद्धी जरी प्राप्त झाली नुसती उपाधी आहे. ऐश्वर्य संपत्ती सिद्धी म्हणजे एखादी ताकद एखाद्याच्या मनातलं ओळखणं भविष्य काय आहे हे जाणणं सिद्धीचाच भाग आहे. आकाश मार्गातून गमन करणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे तिथं काय आहे चाललंय ते जाणणे सिद्धीचा प्रकार आहे. हे जरी प्राप्त झालं ऐश्वर्य जरी प्राप्त झालं हे सगळ्या उपाधी आहेत बरं का. आणि उपाधी ह्या दुःखाला कारण आहेत. उपाधीनं दुःख आहे महाराज. आम्ही तुम्ही उपाधीत आहे. आमची दृष्टी उपाधीत आहे महाराज अधिष्ठानावर नाही.
महात्म्यांची दृष्टी अधिष्ठानाशी तादात्म्य पावलेले आहे. दुःख कालत्रय नाही महाराज. आम्हाला दुःख का आहे, आमच्या जीवनात दुःख का आहे याचा विचार केला तर आम्ही उपाधीत गुंतलेलो आहोत. उपाधी आहे बरं का, पण परमात्मा उपाधी रहित आहे. त्याला कोणतीच उपाधी नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. आणि मला जीवदशीची उपाधी लागली म्हणून ऐसे मज करुणे ठेवा नारायणा. तुमच्यासारखं उपाधी रहित करा. आणि आम्ही मात्र उपाधीमध्ये गुंतलो. ज्ञानोबराय वर्णन करतात, बाबा रे, ऐश्वर्य, रिद्धी, सिद्धी, एखादी ताकद प्राप्त झाली, या नुसत्या उपाधी आहेत. रिद्धी, सिद्धी, निधी. निधी म्हणजे ठेवा बरं का. ऐश्वर्याचा, सिद्धीचा एखादा ठेवा प्राप्त झाला तरी सुद्धा तो उपाधियुक्त आहे. जव त्या प्रमानंदे मन नाही. आमचं त्या संबंधानं, परमात्मा संबंधानं मन स्थिर होणार नाही महाराज. आम्ही परमात्म्यापासून बाजूला जाऊ. ते मन, कारण संकल्प विकल्पात्मक वृत्ती मन आहे, निश्चयात्मक वृत्ती बुद्धी आहे. एकच आहे, ते काही वेगळं नाही, पण नाव वेगळं वेगळं. ज्या वेळेला ते अंतःकरण संकल्प विकल्प करतं त्यावेळेला ते मन आहे. ज्या वेळेला ते अंतःकरण निश्चय, एखाद्या निश्चयापर्यंत बुद्धी आहे, ते चिंतन करतं त्यावेळेला चित्त आहे. आणि मी केलं म्हणून सप्ताह झाला. हो, अहंकार आहे, अहंकार आहे, वेगळं काही नाही, पण एकच आहे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर ते कोणाचं तरी मूल असतं, आईबापाचं मूल असतं. पुन्हा ते बहिणीचा मुलगा असेल तर भाऊ असतो, मामाचा भाचा असतो, मामीचा भाचा असतो, मावशीच्या बहिणीचा मुलगा असतो. मोठा झाल्यानंतर काकाचा पुतण्या असतो. मोठा झाल्यानंतर बायकोचा लग्न झालं तर बरं का. आणि त्याच्यानंतर पुन्हा अपत्य झालं तर मुलाचा बाप ठरतो. कन्या असेल तर जावयाचा लग्न झाल्यानंतर, कन्येचं लग्न झाल्यानंतर, मुलगीचं लग्न झाल्यानंतर जावयांचा सासरेबुवा ठरतो. हे झाल्यानंतर बरं का, जर तरच्या गोष्टी आहेत बरं का. तसं पण व्यक्ती किती आहे महाराज? एकच आहे. नातेसंबंधाने त्याला वेगवेगळं नाव प्राप्त झालं. कुणाचा मुलगा, कुणाचा पुतण्या, कुणाचा भाचा, कुणाचा नवरा, कुणाचा जावाई, कुणाचा सासरेबुवा. हे सगळं व्यक्ती किती आहे. तसं ज्या वेळेला ती वृत्ती निश्चय करते त्यावेळेला ती बुद्धी आहे. संकल्प विकल्प करते त्यावेळेला ते मन आहे. चिंतन करते त्यावेळेला ते चित्त आहे. आणि मी करतोय हा अहंकार रूप वृत्ती आहे. ज्ञानोबराय बोलतात, हा ठेवा तुला प्राप्त होईल ना, तर ही सगळी उपाधी आहे महाराज. म्हणून रिद्धी, सिद्धी, निधी, अवघीच उपाधी, जव त्या परमानंदे मन नाही. म्हणून त्याच्यात मन राहणार नाही, बुद्धी स्थिर होणार नाही. बुद्धी परमात्म चिंतनामध्ये मन स्थिर करायचं आहे, बुद्धी स्थिर करायची आहे. मनाच्या आणि बुद्धीच्या संबंधानं ज्ञानोबराय बोलतात बरं का. आणि मग त्याच्याशी तादात्म्य पावल्यानंतर ज्ञानदेवे राम्य रमले समाधान. ज्ञानदेवे राम्य रमले समाधान.
मुखे मना रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. आणि मग ज्ञानोबराय उत्तरार्धामध्ये म्हणतात त्या बुद्धीचा भेद निवृत्त झाल्यानंतर परमात्म सौख्य प्राप्त झाल्यानंतर रम्य स्वरूपाचं समाधान आहे, जे समाधान कधीही निवृत्त होत नाही. म्हणून ज्ञानदेवी रम्य श्रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. म्हणून बुद्धीचा भेद निवृत्त करा, आपली बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करा, अंतःकरण स्थिर करा आणि परमात्म्याचं सदैव चिंतन करा. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ समाधी हरीचे समसुकेवीन. हा या अभंगातला अन्वय आहे. समाधी हरीची समसुकेवीन, त्याही प्रमाणात हरीचा संबंध आला. आणि उत्तर अर्धामध्ये ज्ञानोबराय म्हणतात हरीचे चिंतन सर्व काळ. हा या अभंगातल्या पहिल्या प्रमाणाचा आणि शेवटच्या प्रमाणाचा अन्वय आहे. आणि हे आपल्या मानवाच्या बुद्धीचं वैभव आहे. कोणतं? सदैव परमात्म चिंतन करून बुद्धीच्या ठिकाणचा भेद निवृत्त व्हावा. मी जीव आहे, तो शिव आहे, मी उपासना करणार आहे, त्याची उपासना करायची आहे. हा भेद निवृत्त होऊन जीवनमुक्त ज्ञानी महापुरुषासारखी परब्रह्म परमात्म्याशी अभेद होऊन, उदाहरणार्थ सांगू का, पूर्व मीमांसेचा आचार आणि उत्तर मीमांसेचा विचार या दोन्हीचं अन्वय करून पारमार्थिक जीवन जगण्यामध्ये, भगवत स्वरूपाशी ऐक्य होण्यामध्ये मानवी जीवनाचं वैभव आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकी शिराजे सकळ सिद्धी. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पूर्वमीमांसेचा आचार आहे, आचरण पूर्वमीमांसे आहे. मी ब्रह्म जाणलं, शब्दज्ञान झालं म्हणल्यावर मी वारी करायची काय आवश्यकता? मी ब्रह्म आहे असं शब्दज्ञान झाल्यानंतर एकादशी करण्याची आवश्यकता नाही, वारी करण्याची आवश्यकता नाही, नामसाधना करण्याची आवश्यकता नाही, असं म्हणायचं नाही किंवा असं चालत नाही. मी ब्रह्म आहे शब्दज्ञान जरी झालं आणि यथार्थ दृढ अपरोक्ष जरी झालं, फक्त ज्ञान होण्या अगोदर तो विधी आहे, ज्ञान झाल्यानंतर तो विधी नाही, स्वेच्छा आहे. पण ते घडत राहतं बरं का, घडत राहतं. म्हणून वारकरी संप्रदाय पूर्व मीमांसेचा आचार सांगतो, आचरण, आणि उत्तर मीमांसेचा विचार वारकरी संप्रदाय सांगतो बरं का. म्हणून जीवनमुक्त ज्ञानी महापुरुष पूर्व मीमांसेचा आचार करतात आणि उत्तर मीमांसेचा विचाराचं दृढीकरण त्यांच्या ठिकाणी असतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ केल्यानंतर भेद निवृत्त होईल आणि भेद निवृत्त झाल्यानंतर मग समाधी हरीची समसुखे वीन, हरीच्या समाधीचं सौख्य प्राप्त होईल. आणि हे मानवी बुद्धीचं वैभव आहे. या संबंधाचा विचार ज्ञानोबराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये करतात. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले, काही शब्द चुकीचे असतील, काही सिद्धांत चुकीचे असतील, काही विषय मांडण्यामध्ये चूक झाली असेल, काही अपशब्द गेले असतील, तर याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंग होत. युक्ती ज्यांच्या ठिकाणी प्रपंचाचा असतो तो थोडासा बाजूला ठेवून आपण आपल्या बुद्धीच्या द्वारे सदैव विचार परमात्मा संबंधाचा करावा, परमार्थिक सेवेचा विचार करावा, देवाचा विचार करावा, शास्त्राचा विचार करावा, वेदांत शास्त्राचा त्यामध्ये करावा. आणि मग आपण धन्यतेला प्राप्त होतो, आपल्या जीवनात आपण कृतकृत्यतेला प्राप्त होतो. म्हणून मनुष्यानं बुद्धीचा
वापर हा पारमार्थासाठी, भगवत भक्तीसाठी, वेदांत शास्त्राच्या श्रवणासाठी आणि चिंतनासाठी करावा. कारण वेदांत शास्त्र हेच परिपूर्ण शास्त्र आहे, जीवाला परिपूर्ण करणारं हेच एक उत्तरमीमांसक वेदांत शास्त्र आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात ते प्राप्त व्हावं आणि भगवत चिंतन घडावं आणि आपली बुद्धी जी आहे ती परमात्म स्वरूपाशी ऐक्य पावावी आणि आपल्या जीवनात ते समाधी सौख्य प्राप्त व्हावं अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन काही चुकलं असेल तर पुनश्च एकदा